गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. तर इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजेच इंटिग्रेशन असं या टॉपिकचं नाव आहे. सुरुवातीला आपण याची डेफिनेशन बघूया किंवा फॉर्म्युला बघूया. इंटिग्रेशन ऑफ, बघा इंटिग्रेशनचं साईन अशा पद्धतीने आहे. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू काहीतरी फंक्शन आपल्याला मिळतं. सपोज ते आहे जी ऑफ एक्स प्लस सी आणि यातला जो सी आहे विअर सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. बघा याप्रमाणे. आता पहा याच्यावरचे फॉर्म्युले आपण पाहूयात. बघा इंटिग्रेशनवरचे फॉर्म्युलेसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. हे एकदा फॉर्म्युले तुम्हाला आले, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आले की बाकीच्या गोष्टीसुद्धा तुम्हाला सोप्या जातील. पहिला फॉर्म्युला आपण बघूया. बघा पहिला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन घेत असताना आपल्याला अगोदर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आला पाहिजे. एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं तर ते असतं एन इंटू एक्स रेस टू पॉवर एन मायनस वन. म्हणजे डेरिव्हेटिव्हमध्ये पॉवर जी आहे ती पुढे येत होती पण इंटिग्रेशन आणि एकने पॉवर कमी होत होती. तर या ठिकाणी इंटिग्रेशनमध्ये याची पॉवर एकने वाढते. एक्स रेस टू पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे हा. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी आणि सी काय आहे तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. दुसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. बघा याच्यासारखंच मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक्स डी एक्स म्हणजे या ठिकाणी एकची पॉवर काहीच नाही म्हणजे किती आहे वन आहे. काहीच नाही म्हणजे किती आहे वन आहे. ते आपल्याला समजण्यासाठी लिहिली. तर मग या फॉर्म्युल्याप्रमाणे या फॉर्म्युल्यामध्ये एनची जागा वनने रिप्लेस केली तर वन प्लस वन म्हणजे डायरेक्टली टू लिहू शकता. एक्स स्क्वेअर एकची पॉवर एक टू एक्स स्क्वेअर अपॉन टू प्लस सी. तिसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रूट एक्स, थोडासा वेगळ्या पद्धतीने एक्स रूट एक्स डी एक्स. बघा एक्स रूट एक्सचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. एक्स रूट एक्स म्हणजे आहे एकची पॉवर वन आणि रूट एक्स म्हणजे आहे एकची पॉवर वन बाय टू. म्हणजे हे जर पुढं सॉल्व्ह केलं तर एकची पॉवर वन प्लस वन बाय टू आणि ती मिळते एकची पॉवर 3/2. बघा मग त्याप्रमाणे याचं इंटिग्रेशन एक्स रेस टू पॉवर 3/2 मध्ये 1 ॲड केला तर 5/2 मिळतो. म्हणजे या ठिकाणी मिळेल एक्स रेस टू पॉवर 5/2 आणि अपॉन 5/2 हा उलटून गुणाकार होईल 2/5 प्लस सी किंवा 5/2 डिवाइडला ठेवला तरी चालेल. चौथा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स रेस टू एन. बघा हा थोडासा वेगळा फॉर्म्युला आहे. 1 अपॉन एक्स रेस टू एन डी एक्स. मग याचा फॉर्म्युला कसा तयार करता येईल तर याप्रमाणे जर आपण केलं 1 अपॉन एक्स रेस टू एन तर आपल्याला लिहिता येईल एक्स रेस टू पॉवर मायनस एन असं लिहिता येईल 1 अपॉन एक्स रेस टू एन. म्हणजेच आपल्या या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला लिहिता येईल एक्स रेस टू पॉवर मायनस एन प्लस वन अपॉन मायनस एन प्लस वन असं लिहिता येईल. म्हणजेच या ठिकाणी एकची पॉवर मायनस साईन कॉमन काढलं तर एन मायनस वन होईल आणि यातून सुद्धा मायनस साईन कॉमन काढलं तर एन मायनस वन होईल. म्हणजेच पुढं लिहायचं झालंच तर आपल्याला असं मिळेल ही जर पॉवर खाली आली तर एक्स रेस टू पॉवर एन मायनस वन आणि याच्या अगोदर कोण आहे एन मायनस वन आणि ते मायनस साईन आपण वरती देऊ मायनस वन आपण. म्हणजे याचं इंटिग्रेशन आपल्याला मिळेल मायनस वन अपॉन एन मायनस वन इंटू एक्स रेस टू पॉवर एन मायनस वन प्लस सी. पाचवा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ. बघा इथून पुढचे फॉर्म्युले एकदम सोपे आहेत. हा 4 नंबरचा लक्षात ठेवा, 1 नंबरचा लक्षात ठेवा आणि मग पुढचा फॉर्म्युला पहा. 5 नंबरचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू. आता एकदम सोपं आहे. 1 अपॉन एक्स हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे हे बघायचं. कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन एक्स तर ते आहे लॉग एक्सचं. मग याचा आन्सर आहे लॉग एक्स प्लस सी. 6वा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ -1 अपॉन
एक्स स्क्वेअर डी एक्स, -1/x² dx. -1/x² कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे 1/xचं 1/x + c. सातवा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1 dx. 1 कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे एक्सचं x + c. 8 नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ k dx इज इक्वल टू k कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे kx + c. 9 नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/2√x 1/2√x dx. बघा 1/2√x कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे √xचं, म्हणजे याचं इंटिग्रेशन मिळेल √x + c. 10 नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ e⁻x dx इज इक्वल टू e⁻x कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? e⁻xच आहे e⁻x + c, म्हणजे याचं आन्सर मिळालं e⁻x + c. 11 नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ a⁻x dx. आता हा मात्र आपल्याला जसं डेरिव्हेटिव्हमध्ये a⁻x log a यायचं, म्हणजे log a मल्टिप्लाय व्हायचा, तसं इंटिग्रेशनमध्ये log a डिव्हाइडला येतो. म्हणजे या ठिकाणी a⁻x log a + c असा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. पहा समजलंय का? आता याच टाईपचे ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपण पाहू. पहा फॉर्म्युला आहे ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शनमधला पहिला इंटिग्रेशन ऑफ sin x dx इज इक्वल टू. इथं पण पहा sin x कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे -cos x, म्हणून याचं इंटिग्रेशन आहे -cos x + c. यातील दुसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ cos x dx इज इक्वल टू cos x कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे sin x, म्हणजे cos x चं इंटिग्रेशन आहे sin x + c. तिसरा फॉर्म्युला आहे यातला इंटिग्रेशन ऑफ sec x into tan x. बघा tan x dx इज इक्वल टू sec x into tan x कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे sec x चं, म्हणून याचं इंटिग्रेशन sec x + c. 4 नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ cosec x into cot x dx. cosec x into cot x कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे -cosec x चं -cosec x + c. cosec x into cot x याचं इंटिग्रेशन आहे -cosec x + c. 5 नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ sec² x dx. कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे sec² x? तर ते आहे tan x + c. 6 नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ cosec² x dx. बघा cosec² x कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे? तर ते आहे -cot x + c. 7 नंबरचा फॉर्म्युला इथून तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. 7 नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ tan x dx इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन आहे log ऑफ. इथं मात्र काय आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण याचं इंटिग्रेशन लक्षातच ठेवूया. log ऑफ sec x + tan x आणि +c. 8 नंबरचा फॉर्म्युला यातला आहे इंटिग्रेशन ऑफ cot x dx इज इक्वल टू log ऑफ या ठिकाणी tan x चं इंटिग्रेशन आपलं थोडीशी मिस्टेक झालेली आहे. तर tan x चं इंटिग्रेशन जे काय आहे ते आहे log ऑफ sec x + c. cot x चं इंटिग्रेशन आहे log ऑफ sin x + c. 9 नंबरचा यातला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ sec x into dx. याचं इंटिग्रेशन आहे log ऑफ sec x + tan x + c. आणि लास्ट इंटिग्रेशन ऑफ cosec x dx इज इक्वल टू log ऑफ cosec x cot x + c. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आणि याच्यावरती आपण एक्झाम्पल पाहणार
आहोत.